नमस्कार, मी सौ अनुराधा भुस्कट, कुमारी दहीकर, अध्यक्ष परतवाडा सावित्री शक्तीपीठ। सर्व सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री आणि सर्व मान्यवरांना स्नेहपूर्वक नमस्कार। आज मी आपणासमोर आली आहे त्याचे कारण फारच विशेष आहे। हो, मी सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष आणि सावित्रीच्या सर्व लेकींचे अभिनंदन करण्यासाठी आलेली आहे। हो, अभिनंदन अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन। यावर्षी सावित्री शक्तीपीठाने पुरस्कार मिळवण्याचा अगदी सपाटाच लावलेला आहे। नुकताच यवतमाळ जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी हर्षदीप कांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या समता पर्वाच्या भूमीमध्ये आधार हेल्थ केअर फाउंडेशन व लायन्स क्लब यवतमाळच्या वतीने सावित्री शक्तीपीठास सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी सावित्री शक्तीपीठाच्या सरव्यवस्थापक सौ विशाखाताई येवतकर, शीतलताई कळसकर तसेच सुनीताताई लोखंडे आणि इतर शक्तीपीठाच्या सदस्या सुद्धा उपस्थित होत्या। वैद्यकीय क्षेत्र तसेच सेवाभावी संस्थांमध्ये आघाडीवर असलेल्या लायन्स क्लब तर्फे आपणास पुरस्कार मिळणे ही खरोखर गौरवाची व अभिमानाची बाब आहे। तसेच वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल महिन्यातील 11 एप्रिल रोजी सावित्री शक्तीपीठास महात्मा फुले समता पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले आणि हा पुरस्कार महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आला आणि सदर पुरस्कार घेण्यासाठी आमच्या लाडक्या राज्याध्यक्षा सौ अपूर्वाताई सोनार तसेच संभाजीनगरच्याच आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ सुनीताताई शिंदे, वर्षाताई भुयार आणि इतर मान्यवर सदस्या सुद्धा उपस्थित होत्या। त्याचप्रमाणे लगेच तिथून 3 दिवसांनी म्हणजे 14 एप्रिल रोजी परतवाडा येथे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सुद्धा आम्हा सर्व सावित्रीच्या लेकींना सन्मानित केले गेले। हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सत्यशोधक समितीच्या उपाध्यक्षा सौ शीलाताई चर्जन, राज्याध्यक्षा सौ अपूर्वाताई सोनार तसेच अपर्णाताई जावरकर, माधवीताई गणोरकर ह्या सदस्या सुद्धा उपस्थित होत्या। 2019 साली सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुळधरण सर यांनी लावलेलं हे छोटंसं रोप, शक्तीपीठाचं छोटंसं रोप, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीच्या लेकींनी या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतरण केले। त्यासाठी आम्ही 25,000 पेक्षा जास्त सावित्रीच्या लेकी अनेक प्रबोधनात्मक व्हिडिओ घेऊन मेळावे, एकपात्री नाटके, सावित्री न्यूज इंडिया चॅनल, कविता, गवळणी, गीत, नवनवीन रेसिपीज, वृक्षदिंड्या अशा एक ना अनेक माध्यमातून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार घरोघरी पोहोचवित आहोत। त्यासाठी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ सुनीताताई शिंदे, राज्याध्यक्षा सौ अपूर्वाताई सोनार, सरव्यवस्थापक सौ विशाखाताई येवतकर ह्या अथक परिश्रम घेत आहे आणि यांच्याच कार्याची प्रेरणा घेऊन छोट्या छोट्या खेड्यातील सावित्रीच्या लेकी उत्तमोत्तम व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत आहेत आणि यापुढेही आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी यापेक्षा जोमाने आमचे कार्य करणार आहोत। कारण कुणी आपले केलेले कौतुक किंवा पाठीवर दिलेली थाप किंवा दिलेला पुरस्कार हा त्यांच्या कार्याला आणखी उभारी आणणारा असतो। जो काम करेल तोच पुढे जाईल या घोषवाक्यानुसार अनेक सावित्रीच्या लेकी आपल्या आपल्या परीने कार्य करून आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची प्रगती करत आहेत आणि स्वतःची समाजामध्ये प्रतिमा उभी करत आहेत आणि आमचे हे शक्तीपीठाचे कार्य असेच जोमाने चालू राहणार आहे। उत्तरोत्तर आमचे सावित्री शक्तीपीठ अनेक सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी नक्कीच ठरेल अशी आशा व्यक्त करते। पुनश्च एकदा संपूर्ण शक्तीपीठाच्या सावित्रीच्या लेकींचे अभिनंदन अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन।